हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जय शर्मा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 25 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या तिथे चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या बातम्यांकडे. दरवर्षी राष्ट्रीय प्रसारण दिन 23 जुलै रोजी साजरा केला जातो. 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBCने मुंबई केंद्रावरून देशातील पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले होते. पुढे पाहूया. महाराष्ट्रातील आणि देशातील पहिले AI सक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता पक्षी अभयारण्य आणि इको नेचर पार्क ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य येथे उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. पुढे पाहूया. केंद्र सरकारने वरिष्ठ IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून 2 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती. मेघालय सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे जुलै 2026 मध्ये मिशन गोल्डन स्पाईस हा उपक्रम सुरू केलेला आहे. जर या बातमीची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, जाऊन नक्की चेक करा. पुढे पाहूया. जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्यपालन अनुदानावरील कराराचा स्वीकार करणारा भारत 123वा सदस्य देश बनलेला आहे. पुढे पाहूया. नवी दिल्ली येथे आयोजित BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026चे अधिकृत शुभंकराचे नाव पिको आहे. पुढे पाहूया. जोखीम आधारित आणि विश्वास आधारित सर्वसमावेशक वैधानिक व्यापार मंजुरी प्रणाली लागू करणारे छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. पूर परिस्थितीत नागरिकांच्या बचावासाठी भारतीय लष्कराने आसाममध्ये ऑपरेशन जलराहत सुरू केले आहे. पुढे पाहूया. जुलै 2026 मध्ये झालेली बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2026ची शर्यत मर्सिडीजचा चालक किमी ॲटोनेलीने जिंकून 2026 हंगामातील 6वे विजेतेपद पटकावले आहे. पुढे पाहूया. अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात टायगर लाइटनिंग 2026 हा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे. तर टायगर लाइटनिंग 2026चा स्पेसिफिक डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, जाऊन नक्की चेक करा. पुढची बातमी पाहूया. बिहार राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांना सायबर गुन्हे, महिला सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा कायद्याबद्दल जागरूक करण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन विधी पालक युवक ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे. पुढची बातमी पाहूया. राष्ट्रीय ध्वज अंगीकरण दिवस कधी साजरा केला जातो? 22 जुलै रोजी. स्पष्टीकरण. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता. पुढची बातमी पाहूया. बागायती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी कृषी नेतृत्व पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे गुजरातला. पुढे पाहूया. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन कोठे होईल? उत्तर आहे पाकिस्तान. स्पष्टीकरण. या खेळाचे आयोजन मार्च 2027 मध्ये पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे. पुढे पाहूया. बिग बॅश लीगच्या BBLच्या उद्घाटनाच्या सामन्याचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? उत्तर आहे चेन्नई. स्पष्टीकरण. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळला जाईल. पुढे पाहूया. टायगर लाइटनिंग 2026 हा लष्करी सराव अमेरिका आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? उत्तर आहे बांगला. पुढे पाहूया. द क्वीन ऑफ इंडियन पॉप
द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ उषा उथुप या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे विकास कुमार झा. तर या पुस्तकाविषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर याचा प्रॉपर व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, जाऊन नक्की चेक करा. पुढे पाहूया, स्पष्टीकरण पाहूया. गायिका उषा उथुप यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे लेखक विकास कुमार झा हे आहेत. पुढे पाहूया, जून 2026साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला मिळाला? उत्तर आहे नाथन स्मिथ आणि डॅनी वॅटहॉज. पुढे पाहूया, पॉलिसी बाजारचे नवीन ब्रँड अँबॅसिडर अमिताभ बच्चन हे आहेत. जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण पाहूया, तर हा जगातील सर्वात मोठा दही निर्मितीचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे अमूलद्वारे उभारला जाईल. पुढे पाहूया, UAE फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली? आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण पाहूया, आंध्र प्रदेश सरकार आणि संयुक्त अरब अमिराती यांनी राज्यात UAE फूड क्लस्टर स्थापन करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात तसेच व्यापारात वाढ होईल. पुढे पाहूया, पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑर्बिक्युलर खडक अलीकडेच कोणत्या राज्यात शोधला गेला? उत्तर आहे मध्य प्रदेश. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.